नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, कर्नाटक उच्च न्यायालयाचा एक निर्णय असा आलेला आहे, म्हणजे निर्णय म्हणण्यापेक्षा क्लोजर रिपोर्ट जो असतो एखाद्या संदर्भात तो क्लोजर रिपोर्टला अनुमती देण्याच्या अनुषंगाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा एक निर्णय आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने लहान मुलीवर अत्याचार केला, लहान मुली म्हणण्यापेक्षा जी मायनर आहे, म्हणजे जी कायद्याच्या दृष्टीने सज्ञान नाही, 18 वयापेक्षा तिचं वय कमी आहे, अशा मुलीवर अत्याचार केला. आणि त्या अत्याचारातून जे मूल जन्माला आलं आणि त्याच्यानंतर त्या मुलीचं वय जेव्हा 18 झालं, त्यानंतर त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने त्या मुलीसोबत लग्न केलं. तर हेही सगळा जो घटनाक्रम झाला, त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने त्या क्लोजर रिपोर्टला मान्यता देण्याचा किंवा तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्याचा विषय उच्च न्यायालय कर्नाटक बँगलोर यांच्यापुढे आलेला होता. आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. आणि त्याच्यात त्यांनी असं नमूद केलं की ही घटना घडली, त्या जी मुलगी जिच्यावर हा अत्याचार झाला ती 16 वर्ष 9 महिने वयाची होती ती घटना घडली तेव्हा. आणि त्याच्यातून जी संतती किंवा जे अपत्य जन्माला आलं आणि ती अत्याचारित मुलगी, तर त्या माणसाने तिच्याशी विवाह केला, अशी ही घटना घडली. आणि आत्ता 2024ला त्या बाळाचा या घटनेमध्ये काय दोष, किंवा आता त्या घटनेवर काही कारवाई करायची झाली तर आता खूप वर्ष निघून गेलेली आहेत आणि जे बाळ जन्माला आलं आहे त्याला या घडलेल्या घटनेची माहिती नाही. जो गुन्हेगार आहे, ज्याने हा क्राईम किंवा ही गुन्हा केला, त्याला जर आत्ता मुक्त नाही केलं तर ते बाळ आणि त्याची आई, म्हणजे ज्या मुलीवर अत्याचार झाला ती आणि तिचं बाळ आणि नंतर लग्न केलेली ती गुन्हेगार व्यक्ती, तिला जर नाही सोडलं तर या बाळाचं आणि आईचं भवितव्याचं काय, असा प्रश्न न्यायालयापुढे उपस्थित झाला. आणि ते भवितव्य अंधकारमय होऊ नये म्हणून त्या क्लोजर रिपोर्टला मान्यता देण्यात आली. आता ही घटना म्हैसूर या प्रांतात घडली आणि त्यावेळेस ती FIR तिथं नोंदवण्यात आला. आणि न्यायमूर्तींनी ह्या क्लोजर रिपोर्टला मान्यता देताना सुप्रीम कोर्टातील काही न्यायनिवाड्यांचा संदर्भ दिला. आणि जी कंपाऊंडिंग क्लोजर असं एक कन्सेप्ट आहे, त्या कंपाऊंडिंग क्लोजरच्या अनुषंगाने हे सगळं प्रकरण क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यात आला. आता 18 वर्षाखालील मुलांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व्हावं म्हणून प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पॉस्को नावाचा कायदा अस्तित्वात आला. आणि त्याच्यामध्ये लहान मुलांवर कोणी काय अन्याय अत्याचार केले तर त्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. तर आता ह्या घटनेमध्ये त्या काळी नेमकं काय घडलं हे शोधून काढावं लागेल. तथापि मला फक्त ह्याच्यातून, मी हा व्हिडिओ का केला, मला फक्त ह्याच्यातून एवढंच नमूद करायचं आहे की एखाद्या मुलीवर अशा प्रकारे अन्याय अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर तो अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने त्या मुलीची जबाबदारी स्वीकारली किंवा तिला विवाहबंधनात अडकून घेतलं किंवा केलं, तर ह्याच्यातून त्या गुन्ह्याचं उदात्तीकरण किंवा एक प्रकारे गुन्ह्याला माफी दिली असं नाही का होत. म्हणजे एखादी व्यक्ती हवी असेल आणि ती त्याला प्राप्त होणार नाही ह्याची त्याला खात्री असेल, तर त्याने मग काहीतरी अन्याय अत्याचार करायचा आणि नंतर असा आणायचा की माझ्या हातून ही घटना घडलेली आहे आणि मी आता ह्याची जबाबदारी स्वीकारून जिच्यावर अन्याय अत्याचार केला आहे तिला स्वीकारतो किंवा तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो, माझं लग्न लावून द्या. अशा प्रकारचा एक समाजात प्रवाह किंवा प्रवाद सुरू झाला तर त्याला थांबवणार कसं, हा एक प्रश्न माझ्या लक्षात आलेला. म्हणजे मला असं वाटतं, आता कदाचित हा क्लोजर रिपोर्टच्या अनुषंगाने न्यायालयापुढे आलेला विषय असेल, परंतु असा एक प्रवाह, असा एक काय म्हणतात त्याला, संकेत समाजात जाऊ नये की आपण आधी अन्याय अत्याचार करायचा आणि मग नंतर त्या अन्याय अत्याचाराची शिक्षा द्या असं म्हणायचं एकीकडे,
आणि दुसरीकडे म्हणायचं की मी अन्याय अत्याचार केला आणि त्याची जबाबदारी स्वीकारून संबंधित व्यक्तीशी विवाह करायला तयार आहे. हा चुकीचा ट्रेंड सेट नको व्हायला असं माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा. पॉस्को कायदा हा 18 वर्षाखालील लहान मुलांच्या मुलींच्या संरक्षणासाठी आहे. लहान मुलं आणि मुलींचं या नृशंस किंवा ज्या लैंगिक घटना आहेत किंवा त्यांची समज कमी असल्यामुळे त्यांचा गैरफायदा घेण्याची त्यांची समज कमी असते, त्यांच्याकडे शारीरिक बळ पण कमी असतं, त्यामुळे त्यांना मारून मुटकून धाक दपटशा दाखवून कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे लहान मुलांची मुलींची खूप काळजी घ्या असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. तुमच्या मतांचा प्रतिक्रियांची मी वाट पाहतो आहे, त्या जरूर नमूद करा. आणि या ऑफबीटच्या या चॅनलवर आपल्या समविचारी लोकांना जोडत राहा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.